माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावली आहे। मनमोहन सिंग यांना एम्सच्या अतिदक्षता वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले। बेळगावातनं काँग्रेसचे नेते हे उद्या दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे। मनमोहन सिंग यांची पत्नी एम्समध्ये पोहोचलेले आहेत। प्रियंका गांधी वाड्रा सुद्धा एम्समध्ये पोहोचल्याचं कळतं। आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। दिल्लीतनं प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहे। शिवाजी, मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीविषयी काय ताजी माहिती मिळू शकली आहे? जी माहिती मिळते त्यानुसार मनमोहन सिंग यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे। त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि त्यांच्यावरती उपचार सुरू असताना त्यांना ऑक्सिजन कृत्रिमरित्या दिला जात असल्याचं माहिती आहे। मात्र त्याच अगोदर जी माहिती मिळते त्यानुसार एम्स रुग्णालयातील सर्व परिसर जो आहे तो खाली केला जात आहे। सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांना बाहेर काढलं जात आहे। दिल्लीमधील पोलीस जे आहेत, जे महत्त्वाचे नेते आहेत, ते मनमोहन सिंग यांच्या भेटीसाठी एम्सकडे जाताना पाहायला मिळत आहेत। प्रियंका गांधी ह्या एम्समध्ये जे आहेत त्या पोहोचलेल्या आहेत। राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे हे बेळगावहून दिल्लीकडे रवाना झालेले आहेत। काँग्रेसचे जे काही नेते आहेत ज्यांनी मनमोहन सिंग सोबत यांच्यासोबत काम केलेलं आहे, स्पेशल फ्लाईट त्यांना आता सकाळी या वेळेला मिळू शकणार नाही। ते काही नेते उद्या सकाळी दिल्लीला येणार असल्याची माहिती आहे। सध्या राजधानी दिल्लीमध्ये एकंदर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे एम्सच्या बाहेर तैनात करण्यात आलेला आहे आणि लोकांना शांत राहण्याचं आवाहन जे आहे ते केलं जात आहे। एम्सकडनं अद्यापर्यंत कुठलंही बुलेटिन जे आहे ते जारी करण्यात आलेलं नाही। मात्र रॉबर्ट वाड्रा हे जे गांधी घराण्याशी निगडीत आहेत त्यांच्या वतीनं एक दुःखद बातमी या संदर्भात दिलेली आहे। मात्र अद्यापर्यंत घोषणा झालेली नाहीये, त्यामुळे या संदर्भामध्ये कुठलाही वृत्त आतापर्यंत मेडिकल बुलेटिन आलेलं नाहीये। मात्र सध्या तरी उपचार सुरू असल्याचं एम्समध्ये मनमोहन सिंग यांच्या संदर्भात माहिती मिळत आहे। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावलेली आहे आणि त्यांच्यावरती एम्स रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळते। एम्स इथल्या अतिदक्षता विभागामध्ये मनमोहन सिंग यांच्यावरती उपचार सुरू आहेत। मनमोहन सिंग यांना श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली आणि त्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं अशी माहिती आहे। त्यांच्या पत्नी सुद्धा एम्समध्ये पोहोचलेल्या आहेत। तर प्रियंका गांधी वाड्रा ह्या सुद्धा एम्समध्ये दाखल झाल्याचं कळते। त्याचबरोबर काँग्रेसचे काही नेते हे बेळगावातनं आता उद्या दिल्लीला पोहोचतील अशा स्वरूपाची माहिती आहे। मल्लिकार्जुन खरगे सुद्धा बेळगावहून आता दिल्लीकडे रवाना झालेले आहेत। देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे एम्समध्ये दाखल झालेले आहेत। त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे। त्यांना श्वास घ्यायला त्रास जाणवत होता आणि त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। डॉक्टर मनमोहन सिंग हे 91 वर्षांचे आहेत। मागच्या काही काळापासून ते आरोग्यविषयक समस्यांचा सामना करत होते आणि त्यामुळे याआधी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। मात्र आता पुन्हा एकदा श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे मनमोहन सिंग यांना एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। मल्लिकार्जुन खरगे हे सुद्धा बेळगावातनं आता दिल्लीकडे रवाना झाल्याचं कळतंय। त्याचबरोबर काँग्रेसचे अन्य नेते सुद्धा आता बेळगावातनं दिल्लीकडे रवाना होणार आहेत। मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावलेली आहे आणि त्यांच्यावरती दिल्लीतल्या एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचं कळतं। डॉक्टरांच्या एका पथकाकडनं त्यांच्या प्रकृतीवरती सध्या लक्ष ठेवण्यात येतं। मात्र कुठलीही अधिकृतपणे माहिती ही रुग्णालय प्रशासनाकडनं अद्यापही त्यांच्या प्रकृतीविषयीची देण्यात आलेली नाही आहे। प्रियंका गांधी वाड्रा या सुद्धा एम्स रुग्णालयामध्ये पोहोचलेल्या आहेत। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावलेली आहे आणि त्यांच्यावरती एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तर उद्या होणारी काँग्रेसची बेळगावमधली सभासुद्धा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते। उद्या बेळगावमध्ये काँग्रेसची सभा होणार होती। आज त्या ठिकाणी काँग्रेसचे सर्व नेते आहेत आणि उद्याची सभासुद्धा आता रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते। बेळगावमध्ये काँग्रेसचं अधिवेशन होतं आणि हे अधिवेशन सोडून उद्या काँग्रेसचे नेते हे दिल्लीमध्ये पोहोचणार असल्याचं कळतंय। मल्लिकार्जुन खरगे हे सुद्धा बेळगावातनं आता दिल्लीकडे निघालेले आहेत। प्रियंका गांधी वाड्रा या एम्समध्ये पोहोचलेल्या आहेत। तर मनमोहन सिंग यांच्या पत्नी सुद्धा एम्समध्ये दाखल झाल्या आहेत। तर राहुल गांधी सुद्धा दिल्लीकडे रवाना झालेले आहेत। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळते। मात्र अद्यापही रुग्णालय प्रशासनाकडनं कुठलंही अधिकृतपणे त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती देण्यात आलेली नाही आहे।
मनमोहन सिंग यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. एम्समध्ये सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. दिल्लीहून प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहे. शिवाजी, मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावल्यानंतर अनेक नेते हे एम्सच्या दिशेनं निघालेले आहेत. प्रियंका गांधी वाड्रा मला वाटतं त्या ठिकाणी पोहोचल्यात आणि अन्यही काही नेते दिल्लीला पोहोचण्याची शक्यता आहे. कोण कोण त्या ठिकाणी एम्सच्या परिसरामध्ये उपस्थित आहे? थोड्याच वेळात एम्स मधून थेट बुलेटिन जारी केलं जाणार आहे त्यांच्या प्रकृती संदर्भामध्ये. दिल्ली एम्सचे डायरेक्टर जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पत्नी या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. त्याचबरोबर खासदार प्रियंका गांधी देखील एम्स रुग्णालयात पोहोचलेले आहेत. बेळगावहून मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी हे देखील दिल्लीच्या दिशेने निघालेले आहेत. काँग्रेसचे अनेक बडे नेते बेळगावहून दिल्लीकडे येणार असल्याची माहिती समजते. उद्याचे जे बेळगावचं जे ऐतिहासिक अधिवेशन आहे ते अधिवेशन रद्द करण्यात आलेलं आहे. रॅली देखील रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तर बेळगावहून अनेक नेते इकडे पोहोचत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिल्लीचं जे एम्स रुग्णालय आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे, बरोबर, मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते हे एम्स रुग्णालयामध्ये दाखल होत आहेत. आणि याविषयी आपण प्रतिक्रिया अधिक माहिती घेऊया. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत सध्या आपल्यासोबत आहेत. सचिनजी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना रुग्णालयामध्ये दाखल केले आणि त्यामुळे बेळगावातल्या अधिवेशनातनं अनेक नेते हे दिल्लीच्या दिशेने निघालेत. काय माहिती त्यांच्या प्रकृतीविषयी आतापर्यंत पक्षाकडनं तुमच्याकडे पर्यंत पोहोचू शकली आहे? माहिती मिळते, कारण त्यांची मला वाटतं बुलेटिन पण निघेल, मेडिकल बुलेटिन, कशी परिस्थिती आहे वगैरे. परंतु देशाच्या सगळ्या जनतेच्या प्रार्थना त्यांच्या पाठीशी आहेत. एक असे पंतप्रधान ज्यांनी देशाला दिशा दिली, देशाच्या अर्थकारणाला दिशा दिली, देशाच्या सामाजिक आणि एकंदरच सांस्कृतिक असेल किंवा आर्थिक असेल या सगळ्या बाजूला त्यांनी सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून पावलं उचलणारा नेता आणि विजन असणारा नेता आज आजारी आहे. तर मला असं वाटतं की सगळ्या देशाची प्रार्थना त्यांच्या पाठीशी आहे. उद्या अनेक खरं तर पक्षाचे कार्यक्रम होणार होते. बेळगावमध्ये अधिवेशन सुरू आहे, त्या ठिकाणी उद्या सभा होणार होती आणि तेही कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. तर या संदर्भामध्ये मला असं वाटतं की अजून आमच्याकडे माहिती यायची आहे, परंतु निश्चितपणे आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर अशा पद्धतीची ही बाब आहे. कारण आमचे नेते आहेत मनमोहन सिंगजी आणि निश्चितपणे आमच्या दृष्टिकोनातून परम आदरणीय व्यक्तिमत्व आहेत. त्यामुळे त्यांची एकंदर प्रकृतीला आराम पडावा हीच आमची अपेक्षा आहे. लवकरात लवकर ते बरे व्हावेत. धन्यवाद सचिनजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिलेली ही माहिती. मनमोहन सिंग यांच्यावरती सध्या एम्सच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि अद्यापही आता मेडिकल बुलेटिनची प्रतीक्षा आहे. दिल्लीला जाऊया. शिवाजी काळे आपल्यासोबत आहे. शिवाजी, सचिन सावंत यांनी सुद्धा ज्याप्रमाणे माहिती दिली की आता थोड्याच वेळामध्ये कदाचित एम्स कडनं मेडिकल बुलेटिन जारी केलं जाऊ शकतं आणि त्या मेडिकल बुलेटिनमधनंच खरं तर मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीविषयीची अधिकृत माहिती मिळू शकेल. कारण मनमोहन सिंग यांना आज सायंकाळी एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. यापूर्वी अशा पद्धतीने त्यांना दाखल करण्यात आलं, मात्र आज त्यांच्यावरती उपचार अति आवश्यक याच्यामध्ये सुरू आहेत आणि आयसीयू मध्ये उपचार सुरू असतानाच काँग्रेसचे सगळे बडे नेते त्या ठिकाणी जात असल्यानं त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचं समजतंय. खरगे आणि राहुल गांधी जे बेळगावच्या अधिवेशनासाठी गेले होते ते त्या ठिकाणून दिल्लीकडे रवाना झालेले आहे. प्रियंका गांधी वाड्रा या मनमोहन सिंग यांच्या कुटुंबाची भेट घेत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं, अतिमहत्वाची व्यक्ती जेव्हा एम्स मध्ये असते तेव्हा मोठ्या प्रमाणात पोलीस सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात केलेली असते. मनमोहन सिंग यांच्याबद्दल अनेक मोठे बडे नेते खाजगी हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेत असतात, मात्र मनमोहन सिंग यांचा सर्व उपचार आतापर्यंत आपण पाहिला असेल तर एम्स या रुग्णालयामध्ये त्यांचे उपचार झाले. मध्यंतरी जेव्हा राज्यसभेमध्ये आपल्याला ते पाहायला मिळाले त्यांना जी खुर्ची देखील आली होती ती एम्स मधून आली होती. तर देशाच्या आरोग्य व्यवस्था, त्याचबरोबर देशातील सर्व व्यवस्थेच्या संदर्भात मनमोहन सिंग यांचा पूर्ण विश्वास या सगळ्या कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मनमोहन सिंग हे या देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. देशाला गरिबीतून
श्रीमंतीची जी वाटचाल पाहायला मिळाली, 1991चं जे उदारीकरण धोरण होतं ते त्यांचीच. बरोबर. आणि या सगळ्या त्यांनी घेतलेल्या जडणघडणीमध्ये निर्णयाची देशाच्या मनमोहन सिंग यांचा सुद्धा मोठा वाटा राहिलेला आहे. धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.